अतिसहिष्णुता हे महापाप आहे असं मत स्वातंत्र्यवीर सावरकर हे नेहमीच आग्रहानं मांडत असत. कदाचित केवळ वरकरणी विचार करत असलेल्या व्यक्तीला त्यांच्या या मताचं महत्व फारसं लक्षातही येणार नाही. मात्र कोणत्याही राष्ट्राच्या भवितव्याचा विचार केल्यास ही बाब किती महत्वाची आहे हे अगदी सहजपणे लक्षात येऊ शकेल. अनेकदा आत्यंतिक सहिष्णुता दाखवून घेतलेला एखादा निर्णय हा त्या राष्ट्राच्या मुळावरच आघात करू शकतो आणि म्हणूनच याच कारणास्तव प्रत्येक राष्ट्राला प्रत्येक निर्णय हा भावनिक नव्हे तर अगदी व्यावहारिक कसोटीवर घासूनच तो घ्यावा लागत असतो. नव्याने हा मुद्दा ऐरणीवर येण्यास कारणही तसंच घडलंय. गेल्या महिन्यात म्हणजे ऑक्टोबर महिन्यात रोहिंग्या मुस्लिमांचा एक गट मलेशियाकडे जाण्याचा प्रयत्न करीत होता. हा रोहिंग्या मुस्लिमांचा समूह एका बोटीच्या माध्यमातून इंडोनेशियाच्या आचे प्रांताच्या किनारपट्टीवर पोहोचला होता. जायचं होतं त्यांना मलेशियामध्ये आणि तेथे जाण्यासाठी प्रवासाच्या दरम्यान त्या टप्प्यात ते पोहोचले होते इंडोनेशियाच्या आचे प्रांताच्या किनारपट्टीवर. इंडोनेशियाच्या या आचे प्रांताच्या किनारपट्टीवर उतरून या सर्व रोहिंग्या मुस्लिमांना तिथून पुढे मलेशियात जायचं होतं. मात्र आचे प्रांताच्या किनारपट्टीवर असलेल्या सर्व स्थानिकांनी या सर्व रोहिंग्यांच्या घुसखोरीचा तीव्र, उघड आणि अत्यंत प्रखरपणे निषेध केला आणि यांच्यापैकी कोणालाही त्यांनी बोटीतून खाली उतरूच दिलं नाही. त्यामुळे आता पूर्ण जगभरात हा विषय म्हणजे रोहिंग्या मुस्लिमांच्या येण्या जाण्याचा विषय हा पुन्हा एकदा नव्यानं ऐरणीवर आला आहे असं म्हणावं लागतं. या आधीच म्हटल्याप्रमाणे गेल्याच महिन्यात म्हणजे सन 2024च्या या ऑक्टोबर महिन्यात सुमारे 140 रोहिंग्या मुस्लिमांचा एक गट मलेशियाकडे जाण्याचा प्रयत्न करीत होता. रोहिंग्या मुस्लिमांच्या या समूहामध्ये काही महिला आणि मुलं यांचाही समावेश होता. हे सर्वजण मलेशियाकडे जाण्याचा प्रयत्न करत होते अशी माहिती अधिकृतपणे इंडोनेशियाच्या पोलिसांकडूनच उपलब्ध जगाला झालेली आहे. प्रत्यक्षात ही घटना इंडोनेशियाच्या लबुहान हाजी जवळ घडली असल्याची माहिती आता जगासमोर आली. बांगलादेश मधल्या कॉक्स बाजार या परिसरातून सुमारे 2 आठवड्यांचा सागरी प्रवास करत एका लाकडी बोटीतनं हे 140 रोहिंग्या मुस्लिम इंडोनेशियाच्या दिशेनं निघाले होते. जेव्हा ही बोट इंडोनेशिया मधल्या आचेच्या समुद्र किनाऱ्यापासून 0.60 किलोमीटर एवढ्या अंतरावर पोहोचले, म्हणजे 1 किलोमीटरही पोहोचले नव्हते, किनाऱ्यापासून साधारण अर्धा किलोमीटर अंतरावर ही बोट जेव्हा पोहोचली तेव्हा या सर्वांना आचेच्या समुद्र किनाऱ्यावर उतरू द्यायला इंडोनेशिया मधल्या आचे समुद्र किनारपट्टीवरच्या या स्थानिक मच्छीमारांनी आणि रहिवाशांनी जोरदार, उग्रपणे, प्रखरपणे विरोध केला. आणि त्यांच्यापैकी म्हणजे या रोहिंग्या मुस्लिमांच्या समूहापैकी कोणालाही इंडोनेशियातल्या या आचेच्या समुद्र किनाऱ्यावर या स्थानिक मच्छीमारांनी आणि स्थानिक नागरिकांनी मुळात उतरूच दिलं नाही. स्थानिकांनी या सर्व रोहिंग्या मुस्लिमांच्या घुसखोरीचा अत्यंत उघडपणे जोरदार निषेध व्यक्त करत त्यांना बोटीतून खाली उतरूच दिलं नाही. त्याचं कारणही त्यांनी विशद केलं, म्हणजे अगदी कुठलीही भूमिका त्यांनी लपवून नाही ठेवलेली. स्थानिक मच्छीमार समुदाय हा रोहिंग्या मुस्लिमांना कोणत्याही कारणास्तव आणि कोणत्याही परिस्थितीत इंडोनेशियाच्या धर्तीवर उतरू देणारच नाही. कारण आजवरच्या अनुभवाच्या आधारे किंवा अनुभवानुसार हे रोहिंग्या मुस्लिम जिथे जिथे गेले आहेत त्या ठिकाणी त्यांचा स्थानिक लोकांशी संघर्ष होऊन त्या प्रत्येक ठिकाणी अशांततेचीच परिस्थिती निर्माण झाली होती. अशा अत्यंत परखड, सुस्पष्ट आणि निर्वाणीच्या शब्दामध्ये तिथल्या इंडोनेशियामधल्या आचे समुद्र किनारपट्टीवरच्या स्थानिक मच्छीमार समुदायाचे प्रमुख मोहम्मद जबल यांनी या संबंधी बोलताना आपली भूमिका मांडली. वैशिष्ट्य असे ते स्वतःही मुस्लिम आहेत
इंडोनेशिया प्रामुख्याने मुस्लिम देश वा इस्लामिक कंट्री म्हणून ओळखली जाते आणि तरीही परखड भूमिका समोर आली. इंडोनेशियातल्या आचे पोलिसांनी दिलेल्या अहवालानुसार रोहिंग्या मुस्लिमांचा हा समूह, हा गट 9 ऑक्टोबर रोजी बांगलादेशातल्या कॉक्स बाजार परिसरातून निघाला होता. त्यांना जायचं होतं मलेशियामध्ये. पण या प्रवासादरम्यान या बोटीवरच्या काही प्रवाशांनी इतर काही देशांमध्ये पोहोचण्यासाठी पैसेही भरल्याची माहिती या अहवालातनं पोलिसांकडनं देण्यात आलेली आहे. मात्र ही बोट इंडोनेशियाला पोहोचेपर्यंत या जहाजावर एकूण 219 प्रवासी शिल्लक राहिलेले होते. त्यापैकी या आचेच्या म्हणजे इंडोनेशियामधल्या आचेच्या किनाऱ्यावर उतरू पाहणाऱ्या रोहिंग्या मुस्लिमांना मात्र या आचे किनारपट्टीवरच्या स्थानिक मच्छीमारांनी आणि अर्थातच स्थानिक पोलिसांनी देखील विरोध केला. आणि या विरोधामुळे म्हणजे स्थानिक मच्छीमारांच्या आणि स्थानिक पोलिसांच्या विरोधामुळे या सर्वांना त्या बोटीवरच थांबावं लागलं. या प्रकरणी आचे पोलिसांनी मानवी तस्करीच्या संशयावरनं तिघांना अटक केली आहे असंही आता सांगण्यात येत आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे खरं तर इंडोनेशिया हा अगदी उघडपणे इस्लामिक राष्ट्र म्हणूनच जगभरात ओळखला जातो. त्या देशातली 87% एवढी लोकसंख्या इस्लाम धर्माची अनुयायी असून सुद्धा इंडोनेशियातले हे नागरिक हे सातत्यानं घुसखोरी करत असलेल्या सर्व रोहिंग्या मुस्लिमांना तात्काळ आपल्या देशातनं परत बाहेर पाठवू लागले. असं का घडलं हाही जगासाठी चिंतेचा आणि चिंतनाचा विषय. सन 2017 मध्ये म्यानमारच्या सुरक्षा दलांच्या दहशतवाद विरोधी कारवायांमुळे सुमारे 7,40,000 रोहिंग्या मुस्लिमांनी म्यानमार मधनं पलायन करून बांगलादेशमध्ये आश्रय घेतला होता. ते बांगलादेशमध्ये राहायला गेले होते. याच बांगलादेशमधनं येणारे हे रोहिंग्या मुस्लिम शेजारच्या देशांमध्ये या ना त्या माध्यमातून आश्रय घेण्याचा आता प्रयत्न करतायत. इंडोनेशियामध्ये गतवर्षीच्या नोव्हेंबर पासून म्हणजे सन 2023च्या नोव्हेंबर पासून म्हणजे आता 1 वर्ष पूर्ण झालं, या निर्वासितांच्या संख्येत इंडोनेशियातल्या रोहिंग्या मुस्लिमांच्या संख्येमध्ये मोठी वाढ झाली. त्यामुळेच इंडोनेशियातले स्थानिक नागरिक हे इस्लाम धर्माचे अनुयायी असून सुद्धा ते त्यांच्या भूमीवर येणाऱ्या रोहिंग्या मुस्लिमांना अत्यंत आक्रमक पवित्रा घेऊन उघडपणे प्रखरपणे जोरदार विरोध करीत असल्याचं सातत्यानं अनुभवाला येऊ लागलंय. आत्ताच म्हटल्याप्रमाणे इंडोनेशियातले हे स्थानिक नागरिक हे वास्तविक पाहता इस्लाम धर्माचेच अनुयायी असून सुद्धा ते त्यांच्या भूमीवर येणाऱ्या या रोहिंग्या मुस्लिमांना उघडपणे आणि अगदी सातत्यानं विरोध करतायत. ही बाब प्रकर्षानं जगासमोर सातत्यानं आली, वारंवार ती येत राहिली. या उलट भारतामध्ये काय परिस्थिती आहे? या उलट भारतामध्ये मात्र राजकीय कारणास्तव फारच वेगळी परिस्थिती अनुभवाला आलेली आहे. म्यानमार मधले हजारो रोहिंग्या मुस्लिम हे या आधीच भारतात घुसलेले आहेत. हजारो रोहिंग्या मुस्लिम म्यानमार मधले आधीच भारतात घुसले. त्यांच्याकडे मानवतेच्या दृष्टिकोनातनं पाहावं असा आग्रह कोणालाही योग्य वाटू शकेल, वरकरणी विचार करणाऱ्या कोणालाही योग्य वाटू शकेल. मात्र हा विषय मानवतेपेक्षा सुद्धा राष्ट्रहिताशीच निगडीत आहे हे अत्यंत कटाक्षानं आणि आवर्जून लक्षात घेण्याची नितांत आवश्यकता आहे. पण भारतातले काही राजकीय नेते मात्र ही भूमिका लक्षात घेण्याऐवजी दुर्दैवानं केवळ तात्कालिक स्वरूपाच्या राजकीय लाभालाच प्राधान्य देत असल्याचं सातत्यानं अनुभवाला येते, वारंवार दिसून येते. विशेष म्हणजे हे रोहिंग्या मुस्लिम ज्या म्यानमार मधनं बाहेर पडलेत त्या म्यानमार देशाच्या या आधीच्या लोकनियुक्त सरकारनं आणि सध्या तिथे अस्तित्वात असलेल्या म्यानमार मधल्या लष्करी राजवटीनं देखील या रोहिंग्या मुस्लिमांच्या समस्येकडे किंबहुना रोहिंग्या मुस्लिमांकडेच पूर्णपणे दुर्लक्ष केलंय. हे या ठिकाणी आवर्जून नमूद करावं लागतं, आवर्जून सर्वांना लक्षात घेणं आवश्यक ठरतं. आणि म्हणूनच खरं तर या विषयाचा भारताला अत्यंत गांभीर्यानं आता आढावा घ्यावाच लागणार आहे. 3 वर्षांपूर्वी म्हणजे सुमारे 2021 मध्ये
या रोहिंग्या मुस्लिमांच्या समस्येचं निराकरण करण्याबाबत जम्मू काश्मीरचे तत्कालीन मुख्यमंत्री किंबहुना माजी मुख्यमंत्री, त्यावेळी ते मुख्यमंत्री पदावर नव्हते पण माजी मुख्यमंत्री, आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला, ते माजी केंद्रीय मंत्री सुद्धा राहिलेले आहेत, यांनी केलेली मागणी ही अत्यंत वादग्रस्त स्वरूपाची ठरली होती. रोहिंग्या मुस्लिमांचा प्रश्न सोडवण्यासाठी भारतानं मानवतेच्या आधारावर वागावं अशी मागणी फारुख अब्दुल्ला यांनी त्यावेळी केली होती 3 वर्षांपूर्वी. आता ही बाब नीट लक्षात येण्यासाठी या संबंधीची पार्श्वभूमी लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. काय घडलं होतं त्यावेळी? कोणत्याही अधिकृत स्वरूपाच्या कागदपत्रांशिवाय जम्मू काश्मीर राज्यात प्रवेश केल्याप्रकरणी, त्यावेळी ते राज्य होतं, राज्याचा दर्जा त्यावेळी होता त्याला, 6 मार्च 2021 रोजी जम्मू काश्मीर प्रशासनानं 169 रोहिंग्या मुस्लिमांना ताब्यात घेतलं होतं. आता खरं तर ही प्रक्रिया कायदेशीर स्वरूपाची एक प्रक्रिया आहे, ती सामान्य प्रक्रिया आहे, नेहमीची प्रक्रिया आहे. कोणत्याही राष्ट्राच्या सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीनं ही प्रक्रिया अत्यावश्यक आणि अगदी स्वाभाविक अशा स्वरूपाची कारवाई मानली जायला हवी, की म्हणून ती तशीच कारवाई होती. आणि तरी सुद्धा फारुख अब्दुल्ला यांना मात्र ही बाब त्यावेळी खटकली होती. आता ती का खटकली हे जाणण्या इतके सगळेजण सुज्ञ आहेत. हे रोहिंग्या मुस्लिम काही भारताचे नागरिक नव्हते आणि नाहीत. त्याचप्रमाणे सन 1971च्या भारत पाकिस्तान युद्धाच्या वेळी भारतात आलेल्या बांगलादेशीय निर्वासितांसारखे ते भारतात आलेले अधिकृत निर्वासित देखील नाहीयेत. ते भारतात अवैधरित्या बेकायदेशीरपणे शिरलेले घुसखोरच आहेत आणि हे न्यायालयीन प्रक्रियेमध्ये देखील वारंवार मांडलं गेलेलं आहे. किंबहुना याच घुसखोरीमुळे नजीकच्या भविष्यात भारताच्या सुरक्षेला फार मोठा धोका संभवतो अशी भीती देखील जाणकारांकडनं व्यक्त होते. तरीही फारुख अब्दुल्ला यांनी अशा प्रकारची मागणी करणं हे त्यावेळी अत्यंत आक्षेपार्ह निश्चितच ठरलं होतं. म्यानमारमधनं जम्मू काश्मीरमध्ये आलेल्या रोहिंग्या मुस्लिमांना मानवतेची वागणूक द्या, माणुसकीची वागणूक द्या असा सल्ला त्यांनी त्यावेळी केंद्र सरकारला दिला होता. विशेष म्हणजे अशीच मागणी मेहबूबा मुफ्ती यांच्या पीडीपीने, पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी, पीडीपीने देखील त्यावेळी केली होती. या संदर्भात एक महत्वाचा मुद्दा विशेषत्वानं विचारात घ्यावा लागतो. भारताचे अधिकृत नागरिक असलेल्या काश्मीरी पंडितांना, फार महत्वाचा मुद्दा मी आपल्या समोर ठेवतोय, भारताचे अधिकृत नागरिक असलेल्या काश्मीरी पंडितांना काही दशकांपूर्वी काश्मीर खोऱ्यातनं अन्यत्र स्थलांतरित व्हावं लागलं. अत्यंत दुर्दैवी परिस्थिती ती होती. सर्व मालमत्ता सोडून आणि अनेक अत्याचार सहन करून त्यांना बाहेर पडावं लागलं. त्यावेळी काश्मीरी हिंदू पंडितांचा नरसंहार करतानाच मुली आणि महिलांवर अनन्वित अत्याचारही झाले होते. मग त्यावेळी अब्दुल्ला आणि पीडीपी यांची ही मानवता का कोणाला दिसली नव्हती असा अगदी स्वाभाविक प्रश्न कोणत्याही भारतीय नागरिकाच्या मनात निर्माण झाला तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे? त्यात काहीच नवल नाही. तेव्हा ही माणुसकी कुठे गेली होती? त्यामुळे हे निव्वळ मतांसाठीच स्वार्थी आणि संकुचित स्वरूपाचं राजकारण असल्याचं कोणाच्याही सहजपणे लक्षात येऊ शकेल. गेल्या महिन्यात म्हणजे 2024च्या या ऑक्टोबर महिन्यात इंडोनेशियातल्या स्थानिकांनी आपला धर्म बाजूला ठेवून केवळ आणि केवळ आपल्या देशहितालाच सर्वोच्च प्राधान्य दिलं होतं. ही बाब या निमित्तानं लक्षात घ्यावी लागते आणि मग हा फरक आपल्या सहज लक्षात येऊ शकतो. भारतात मात्र अनेक राजकीय नेते हे निव्वळ मतपेढीच्या म्हणजे व्होट बँकेच्या संकुचित राजकारणासाठी देशहिताकडे दुर्लक्ष करीत असल्याचं कटू वास्तव सातत्यानं आणि प्रकर्षानं जाणवत राहतं. भारतात बेकायदेशीरपणे वाढू लागलेल्या रोहिंग्या मुस्लिमांच्या लोकसंख्येमुळे भविष्यात देशाच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण होऊ शकतो अशी भीती आपल्या भारतीय सुरक्षा यंत्रणांकडनं 4 वर्षांपूर्वी म्हणजे सन 2020 मध्ये सादर करण्यात आलेल्या अधिकृत स्वरूपाच्या अहवालांमधनं उघडपणे व्यक्त केली गेली होती.
गृह मंत्रालयाच्या त्यावेळच्या आकडेवारीनुसार त्यावेळच्या आकडेवारीनुसार मी म्हणतोय, भारतात सुमारे 40,000 रोहिंग्या मुस्लिम हे बेकायदेशीररित्या राहत असून त्यापैकी 10,000पेक्षाही जास्त रोहिंग्या मुस्लिम हे जम्मू काश्मीर मधल्या जम्मू, सांबा, कठुआ, राजौरी, डोडा, पूंछ आणि अनंतनाग या जिल्ह्यांमध्ये घुसलेले असल्याचं वास्तव या अहवालातनं मांडण्यात आलंय. ज्यांना भूगोल समजतो, भौगोलिक सीमारेषा समजते, त्यांना यातलं गांभीर्य सहज लक्षात येईल. का तर हे सर्व जिल्हे सीमावर्ती भागात आहेत आणि पाकिस्तानमधनं येणारे दहशतवादी प्रामुख्याने याच भागात सर्वाधिक सक्रिय असतात. हा आजवरचा अनुभव आहे. भारतीय सुरक्षा यंत्रणांची या दहशतवाद्यांची याच भागात आजवर सर्वाधिक वेळा चकमकही उडालेली आहे, चकमक घडलेली आहे. त्यामुळे भारतासाठी हा विभाग किती संवेदनशील आहे हे सहजपणे कोणाच्याही लक्षात येऊ शकेल. त्यासाठी राजकीय किंवा संरक्षणात्मक जाणकार असण्याची गरज नाही. सन 2017च्या जानेवारी महिन्यामध्ये जम्मू काश्मीरच्या तत्कालीन मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी राज्यात 5,700 रोहिंग्या मुस्लिम असल्याची माहिती अधिकृतपणे थेट प्रत्यक्ष त्यावेळी विधानसभेत बोलताना दिलेली होती. मी आकडेवारी विधानसभेतली सांगतोय. त्यानंतर 1 वर्षानं म्हणजे बरोबर 2 फेब्रुवारी 2018 रोजी, 17 मधली ती आकडेवारी होती, 2 फेब्रुवारी 2018 रोजी विधानसभेत जम्मू काश्मीरच्या त्यावेळच्या मांडण्यात आलेल्या अहवालानुसार राज्यात एकंदर 39 ठिकाणी 6,523 इतके रोहिंग्या मुस्लिम असल्याचं वास्तव अहवालातनं मांडण्यात आलं होतं विधानसभेत. म्हणजे एकाच वर्षात त्यावेळी जम्मू काश्मीरमध्ये बेकायदेशीर रोहिंग्या मुस्लिमांच्या लोकसंख्येत तब्बल हजारानं वाढ झाली होती. 1,000 संख्या वाढली होती. ही बाब सहजपणे लक्षात येते. किती गंभीर आहे हेही लक्षात येईल. त्यातही फार महत्वाचा मुद्दा आहे की भारतीय लष्कराच्या छावणीपासून रोहिंग्यांची ही वस्ती अगदी जवळ आहे. म्हणजे धोका किती महत्वाचा आहे आता लक्षात येईल. जम्मू काश्मीरमध्ये 400 पेक्षाही अधिक रोहिंग्यांकडे UNHCRचं, युनायटेड नेशन्सच्या निर्वासितांचं कार्ड उपलब्ध आहे. सुंजवा लष्करी तळाजवळ रोहिंग्यांचे 48 कुटुंबातले 206 जण राहत असल्याचं त्याच वेळी उघड झालं होतं. त्यामुळे हा भारताच्या सुरक्षेसाठी किती मोठा धोका आहे, किती गंभीर धोका आहे हे या राजकीय नेत्यांच्या लक्षात येत नाही. हे यावर सर्वसामान्य माणसांचा विश्वास बसू शकतो का? सर्वसामान्य नागरिक यावर विश्वास ठेवतील का? जम्मू काश्मीरचे तत्कालीन मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद, म्हणजे मेहबूबा मुफ्ती यांचे वडील मुफ्ती मोहम्मद सईद, जेव्हा ते मुख्यमंत्री होते सन 2015च्या ऑक्टोबर महिन्यात रोहिंग्या मुस्लिमांच्या मुलांसाठी त्या राज्यात 6 नवीन मदरशांच्या स्थापनेची त्यांनी घोषणा केली होती. त्यामुळे पीडीपीला देखील जम्मूमध्ये रोहिंग्या घुसखोर हवेच आहेत ही बाब कधी लपून नाही राहिलेली. उघड पुरावे याचे आपल्याला मिळत चालले. इंडोनेशियातल्या स्थानिक सामान्य नागरिकांना लक्षात येणारा धोका हा भारतातल्या काही राजकीय नेत्यांना आणि विशेषतः जम्मू काश्मीर सारख्या संवेदनशील राज्यामध्ये राज्यकर्ते म्हणून घेणाऱ्यांना लक्षात घ्यावासा वाटत नाही. हाच तर समस्त भारतीय नागरिकांसाठी खरा चिंतेचा विषय ठरलाय. म्यानमारमध्ये रोहिंग्या मुस्लिम हे पूर्वीपासून राहत असले तरीही त्या देशातले नागरिक आणि म्यानमारचं सरकार, म्हणजे पूर्वीचं लोकनियुक्त आणि आजचं लष्करी राजवटीचं आणि त्याही पूर्वीचं लष्करी राजवटीचं सरकार, हे त्या रोहिंग्या मुस्लिमांना आपलं नागरिक कधी मानलेलंच नाही त्यांनी आणि आजही ते मानत नाही. वास्तविक पाहता हा रोहिंग्या समुदाय म्यानमारमध्ये अनेक पिढ्यांपासून राहत होता. मात्र म्यानमार सरकारनं त्यांना देशाचं नागरिकत्व आज ताब्यात देण्यास अत्यंत स्पष्टपणे नकार दिलेला आहे. म्यानमारच्या मते रोहिंग्या मुस्लिम हे मूळचे बांगलादेशचे रहिवासी असून ते म्यानमार बांगलादेशच्या सीमावर्ती भागात घुसखोरी करून तिथं स्थायिक झाले. आज तागायत लष्करी नेतृत्व असो, डाव्या किंवा समाजवादी विचारसरणीचं नेतृत्व असो किंवा पूर्वीचं आणि अलीकडच्या काळातलं लोकशाहीवादी नेतृत्व असो, या रोहिंग्या मुस्लिमांना म्यानमारचं नागरिकत्व देणं तर दूरच राहिलं,
पण या रोहिंग्या मुस्लिमांचा समावेश अधिकृत स्वरूपाच्या म्यानमार मधल्या अधिकृत स्वरूपाच्या 135 वांशिक गटांमध्ये करण्याचंही एथनिक ग्रुप्स 135 वांशिक गटांमध्ये अधिकृत स्वरूपात त्यांचा समावेश करण्यालाही म्यानमारच्या आजवरच्या कोणत्याही सरकारची तयारीच नाही हे आतापर्यंत उघड झालेलं आहे, अनुभवाला आलेलं आहे. म्यानमार देशांतर्गत या रोहिंग्यांवर आजवर अनेकविध निर्बंध घालण्यात आलेले आहेत, लादण्यात आलेले आहेत. रोहिंग्यांना म्यानमारमध्ये राहणंच मुळात अशक्य व्हावं असंच म्यानमार मधल्या आजवरच्या प्रत्येक सरकारचं कायमचं धोरण राहिलेलं आहे. म्यानमारच्या एकूण लोकसंख्येत नगण्य असलेल्या या रोहिंग्यांनी वेगळ्या राष्ट्राची मागणी करून, फार महत्वाचा मुद्दा आहे हा, त्यावेळी म्यानमारच्या एकूण लोकसंख्येत नगण्य असून सुद्धा या रोहिंग्यांनी वेगळ्या राष्ट्राची मागणी करून त्यासाठी हत्यार उपसलं होतं आणि म्हणून त्यांच्यावर ही वेळ आलेली आहे. हे मानवतावादी दृष्टिकोन सांगणाऱ्या प्रत्येकानं इथे लक्षात घ्यायला हवं. का त्यांच्यावर ही वेळ आली? केवळ म्यानमारनेच नव्हे तर रोहिंग्यांचा अत्यंत जवळचा संबंध असलेल्या बांगलादेशनं देखील त्यांना आपल्या देशात राहण्यास आजवर सातत्यानं विरोधच केलेला आहे. इंडोनेशिया हा तर मुस्लिम बहुल देश आहे. 87% नागरिक इंडोनेशियातले इस्लाम धर्माचे अनुयायी आहेत. पण स्थानिक नागरिकांनी रोहिंग्यांच्या प्रवेशाला उघड विरोध केलाय, आक्रमकपणे विरोध केलाय. या सर्व देशांनी असं धोरण का अंगीकारलंय याचा अभ्यास केला तर हा मुद्दा समजण्यास नक्कीच मदत होईल. अर्थात या निमित्तानं रोहिंग्यांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून याबाबत भारतानं आता अधिक सतर्कतेनं आणि ठोस स्वरूपाचं धोरण अंगीकारण्याची नितांत आवश्यकता पुन्हा एकदा अधोरेखित झाली, यात कोणताही संदेह नाही.